गुड मॉर्निंग, सुप्रभात. सरस्वती ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे मंडळी. चला, मी आज तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या मंदिराचं दर्शन घडवणार आहे. तर तुम्ही पाहिला असाल, तुम्ही जर लातूर जिल्हा व निलंगा तालुक्यातील असलात तर तुम्हाला ही मंदिर कशाचं आणि कुठलं आहे नक्की कळून येईल. मला कमेंटमध्ये सांगायचं की ही मंदिर कुठलं आणि कशाचं मंदिर आहे. आम्ही सकाळचे 9 वाजता ह्या मंदिरामध्ये एंट्री केली. मंदिरामध्ये एंट्री केल्याच्या नंतर मंदिराला कुलूप होतं. खूप प्रयत्न केला काढायचा, पण हे कुलूप लावल्यामुळं मंदिर काही म्हणजे गेट निघालं नाही. मग म्हणून मी बाहेरूनच दर्शन घ्यायचं ठरवलं आणि वाकून आत बघितलं. इतकी सुंदर अप्रतिम भोलेनाथची साळंका होती. पण काय करणार, दुर्भाग्य म्हणायचं आमचं की आम्हाला आतमध्ये हात लावून दर्शनाचा योग आला नाही. पण मंडळी, मग आम्ही खूप वेळ मंदिरामध्ये फोटो शूटिंग, मी आणि यश सकाळी सकाळी आल्यामुळं हे अगदी शुकशुकाट होता. मंदिरामध्ये कोणच नव्हतं. आम्ही आलेलो पहिल्यांदाच. हे पहा, इथं भोलेनाथ आहेत आणि भोलेनाथाचे चिरंजीव म्हणजेच श्री गणेश यांच्याशी आमची थोडी गप्पा झाली, बोलणं झालं आणि इथलं बोलणं गप्पावरून पुढे निघाल्याच्या नंतर इथं पिंपळाच्या झाडाखाली इतकी अप्रतिम कलाकुसर केलेली दगडामध्ये, देव म्हणावं का काय म्हणावं माहीत नव्हतं, अशा प्रकार खूप सुंदर अशा प्रतिमा होत्या. दगडामध्ये कोरलेल्या होत्या. इतक्या छान आवडल्या, खूप मस्त बघायला. आणि हे दीपस्तंभ आहे का काय आहे माहीत नाही मला, पण इतकं सुंदर आणि सुरेख आणि अप्रतिम, इतकं उंच आहे की विचारता सोयनी. असं हे मंदिर जणू काय आता सुवर्ण मंदिर असल्यासारखी ह्याची ख्याती आहे मंडळी. मी व्हिडिओच्या शेवटी ही मंदिर कुठलं आहे तुम्हाला मी नक्की सांगेन. आणि तो चमत्कार झालेला बघा. हे आम्ही इकडं तिकडं बघेपर्यंत पुजारी आले. मी इतकी नाराज झाली होते की एवढ्या लांबून येऊन आपल्याला महादेवाचं दर्शन होत नाही म्हणून. पण अचानक पुजाऱ्यांनी मंदिर उघडलं आणि मी आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मला माहिती नाही कोण दिदी होती, छोटीशी मुलगी होती. तिने मी पाया पडत असताना माझ्या हातात भरलेला तांब्या दिलं आणि म्हणली, मावशी घाला पाणी. आणि बघा भाग्य माझं किती मोठं आहे. मला न काही करता माझ्या हातात डायरेक्ट महादेवांनीच माझ्या हातात हे जल अर्पण कर म्हणून तांब्या दिला. आणि मग मी जल अर्पण करून दर्शन घेऊन अशा प्रकारे आम्ही बाहेर निघालो. हे पहा, मेन दार सुद्धा अगदी सोन्यासारखंच, म्हणजे सोन्याचंच आहे. तिथून आम्ही बाहेर आलो आणि संध्याकाळी आम्ही गेलो कल्पनाकडे. का तर कल्पनानी गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये दरवर्षी तिनं महाप्रसाद करते आणि आम्हा सर्व मैत्रिणींना जेवायला बोलवत असते. मग तिथे ह्या वर्षी तिचे गुरुजी, म्हणजे तिला जे शिकवले ते हे पहा, खुर्चीत बसलेले हे तिचे गुरुजी होते. आणि हे छाया आणि आमच्या मंजुराणीची गळाभेट होत आहे. इथं कल्पना, मी, कल्पनाच्या मैत्रिणी आणि हे कविताचे मिस्टर, आम्ही सरांकडे गेलो. सर हाक मारत होते. सरांशी बोलणं वगैरे झालं. भाऊजींना आता गुरुवर्य म्हणून, बायकोचे गुरुवर्य म्हणून दर्शन घेतलं. तसे आमचे भाऊजी फार सात्विक आहेत. गुरुवर्यच काय, अजून कोणी असलं तरी दर्शन घेतात, फार धार्मिक आहेत. मग तिथं कविता आणि भाऊजी गुरुजीला बोलत असताना मी, कल्पना, मंजू आणि छाया एकमेकीशी बोलत होतो. आणि कविता पण आमच्यामध्ये रमली आणि आमच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या. मैत्रिणी म्हणल्याच्या नंतर काय, हे सरांशी कल्पनाला पण सरांनी हाक मारली बरं का. मग मी बोलल्याच्या नंतर कल्पना बोलायली. मग मी आईजवळ आले, मंजूची मम्मा म्हणजेच आमच्या आईसाहेब. मग आईसाहेबाशी बोलणं झालं. का गं वेळ केली, का उशीर केली म्हणून अशा रागवत होत्या. मी म्हटलं थोडं यायला गाडीवर वेळ झाला म्हणून. अशा आमच्या गप्पा छप्पा झाल्या. मंजूची, माझी, कल्पनाची, कविता, हे छाया पण आलेली होती. आम्ही सगळेजण गप्पा गोष्टी करत होतो. आणि मग आता अरे म्हणलं, आपल्याला गजानन महाराजाचं दर्शन करायचे आहे. आपण गजानन महाराजाच्या मंदिरात आलोय तर आता दर्शन तर करावंच लागेल. हे पहा, विठ्ठल रुक्मिणीची इतकी सुंदर छोटीशी मूर्ती आहे गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये. आम्ही विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेऊन आता निघालेलो आहे गजानन महाराजाच्या दर्शनाला. तुम्हाला मी गजानन महाराजाचं घर बसल्या दर्शन घडवणार आहे. का
तर ज्याच्या भाग्यात पुण्य असतं ना त्या लोकांना घरबसल्या दर्शन होतं. जसे की तुम्ही आता माझा ब्लॉग बघायलात, ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला गजानन महाराजाचं दर्शन मी करणार आहे. तर हे इथं सुद्धा जसं शेगावला भुयारामध्ये मंदिर आहे तसं इथं माझ्या लातूरमध्ये पण भुयारामध्ये गजानन महाराजाचं मंदिर आहे. इतकी अप्रतिम मूर्ती आहे मंडळी, तुम्हाला काय सांगू. मी मंजू आणि सुरेखा मंदिरामध्ये प्रवेश केला कविताने आणि आम्ही दर्शन घेतलो. दर्शन घेतल्याच्या नंतर मी साईडला उभं टाकून मी महाराजांच्या मूर्तीकडे एकटक लावून बघत होते. मला असं भासत होतं का जाणवत होतं, काय होत होतं माहिती नाही, की महाराज माझ्याशी बोलत आहेत. आणि इतका निरागस अप्रतिम शांत चेहरा ना तुम्ही बघा. इतकी मस्त स्फटिकाची इतकी सुंदर मूर्ती आहे, अप्रतिम मूर्ती. आणि चरण पण आहेत, इथं पादुका आहेत महाराजांच्या. खूप सुंदर मंदिर आहे विक्रमनगरमध्ये लातूरच्या. तुम्ही कधी आलात विक्रमनगरमध्ये तर नक्की गजानन महाराजाचं हे दर्शन घ्या मंडळी. खूप सुंदर अप्रतिम प्रतिमा आहे महाराजांची. आणि इथं बसलेल्या पुजारी दादांनी आम्हाला तीर्थ दिला, प्रसाद दिला आणि आम्ही सगळे दर्शन घेऊन बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर आम्हाला आता गप्पा म्हणजे आम्ही सगळे एकत्र आलो आणि आमच्या गप्पाला उधाण येत असतं. हिचं काय झालं, तिचं काय झालं, तिनं काय केलं, हिनं काय केलं, तू काय घेतली, मी काय घेतली, गळ्यातलं काय घेतलं, पर्स कुठून आणली, फलानं काय केलं. अरे बापरे, आमच्या गप्पा म्हणजे कधीही न संपणाऱ्या. मग मी सगळ्यांना हाका मारल्या की चला आता प्रसाद घेण्याची वेळ झालेली आहे, तर चला. प्रसाद घ्यायला जाण्यापूर्वी मंडळी हे इथं काय आहे बघा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी. खरंच उघं नाही म्हणत कवी, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. अहो मंडळी, हे जगण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो. हे बघा ना, लहान लेकरं किती सुंदर खेळत आहेत, कशा ह्यांच्या गप्पा चावडीवरल्या चाललेत, काय नाही, जणू काय आता हे मुख्यमंत्रीच आहेत मंदिराचे बरं का. अशा मस्तपैकी गप्पा रंगलेल्या होत्या याच्यात हे की आता काय सांगून काय नाही. तोपर्यंत जेवायला पात्र वाढले आणि आम्ही प्रसाद घेण्यासाठी पंक्ती बसल्या. आमच्याकडे असं भारतीय बैठक म्हणजे खाली मांडी घालून ज्यावेळेस आपण जेवायला बसतो त्यावेळेस महाप्रसाद असतो. मग आम्ही महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी सगळ्या मैत्रिणी एका लाईननं बसलो. आईला खाली बसता येत नाही मंजूच्या, म्हणून खुर्ची आणि समोर आता मंदिरात काही व्यवस्था नव्हती, तर बघा आम्ही काय केलं, जार पुढे ठेवला आईसाहेबांच्या आणि मस्तपैकी आईसाहेबांची पण जेवण्याची व्यवस्था केली. आणि अशा प्रकारे मस्तपैकी 2-2 पदरी लाईन बसलेल्या होत्या. मंदिराच्या वरती खूप मोठा हॉल आहे आणि तिथं ह्या आमच्या पंक्ती चालल्या. मग हे कल्पना राणीनं डोकं लावलं आणि सणात सत्यनारायण केला बरं का हिनं. ह्या जेवणामध्ये महाप्रसादामध्ये धोंडा पण घातला आम्हाला, म्हणजे जीव घातला नाही हो मंडळी, लगेच तुम्ही काय पण विचार करता. धोंडा घातला म्हणजे जीव घातला. पंक्तीला लगेच कल्पनाने एक 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 धोंडे आणून वाढले, संपला धोंडा. झाली का नाही मजा कल्पनाची. आणि मस्तपैकी बेसन, भाकर, चपाती, भात, वरण आणि विथ जिलेबी अशा प्रकारे मिष्टान्नाचं भोजन कल्पना आणि त्यांच्या बहीणबाई, भाऊजी, त्यांचे सगळे पूर्ण फॅमिली जेवायला वाढत होते मंडळी. खूप श्रद्धेनं, प्रेमानं, आस्थेनं ते सगळेजण सगळ्यांना जेवायला वाढत होते. आणि ही कल्पनाची जोडी, मोठे भाऊजी आणि छोटी कल्पना, ही आमची राजाराणीची जोडी. मस्तपैकी पंक्तीला ती काय आपलं हे काय मंडळी माझ्या लक्षात पण येत नाही पटकन, बघा जिलेबी वाढायला चालू केली. कळालं ना. ही भाऊजी मुद्दाम पंक्तीला आले. आता आमचं अर्ध जेवण झालं पण आग्रहाने सगळ्याला एक 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 जिलेबीचा वेळ ठेवलात. आता भाऊजीनं वाढलेली जिलेबी म्हणजे खावंच लागते, पर्यायच नाही. मी घेत नव्हते, नका भाऊजी म्हणल्याच्या नंतर भाऊजी परत गेले. पण आमच्या कल्पनाराणी काय ऐकतात का, हे पहा, पटकन जिलेबीचा येडा ठेवल्या. आणि कल्पनाराणी आम्हाला आता गोड खायला सांगितलं. काय करणार, मैत्रिणीचा आग्रह नो टाळता येत मंडळी, काय करणार. आता जीवच आहे बघा. मैत्रीण म्हणल्याच्या नंतर तिथं काहीही एक्सक्यूज नसती. दोघा जोडीनं पंक्तीला मस्तपैकी छान असं जेवायला वाढले. आमच्या भाऊजीनं आणि कल्पनाराणीनं जेवायला वाढली.
इतकं सुंदर प्रसाद होता आणि सगळ्यात महत्त्वाचा विसरला तो ठेचा. इतका सुंदर दरवर्षी ठेचा असतो. यंदाचा